बऱ्याच जणांना वरचेवर पचन संस्थेचे विकार हे होत असतात. जाणून घेऊया याची कारणं. जर तुम्हालाही पचन संस्थेचे विकार होत असतील तर सगळ्यात प्रथम तुम्हाला ही सवय बदलायची आहे, म्हणजे घाई गडबडीत पटापट खाणं. हो, बऱ्याच वेळी आपण पटापट खातो, अन्न व्यवस्थित चावत नाही. चावून न जेवल्यामुळे त्याची पोषण मूल्य शरीराला मिळत नाहीत, ते व्यवस्थित पचतच नाही आणि पोटामध्ये गॅस निर्माण होतो. त्यामुळे ही सवय तुम्हाला टाळायची आहे. आरामात खा, प्रत्येक घास 32 वेळा नाही, पण तो पाणी होईपर्यंत व्यवस्थितपणे चघळा, त्याची पोषण मूल्य शरीराला मिळू देत. दुसरी, अवेळी खाणं. बऱ्याच वेळी भूक असेल तेव्हा आपण खात नाही, आपण वेळ असेल तेव्हा खातो, त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होतो. तर ही सवय तुम्हाला बदलायची आहे. जेवणाचे टाईम फिक्स ठेवा. दुपारी 12:30 ते 1:30च्या मध्ये आणि रात्री 8 ते 9च्या मध्ये तरी तुमचं जेवण होणं गरजेचं आहे. आणि त्यापेक्षाही उशीर होत असेल तर रात्री हलका आहार घ्या, पोटभर जेवण करू नका. दिवसभरात 3 ते 3.5 लिटर पाणी पिणे फार गरजेचे आहे. जर एवढे पाणी शरीरात जात नसेल तर डिहायड्रेशन होते आणि पचन संबंधी विकार उद्भवतात. महत्त्वाचं, तुमची शारीरिक हालचाल होत नसेल जास्त तरी सुद्धा तुम्हाला पचन संस्थेचे विकार हे होऊ शकतात. तर यापैकी पहा कोणत्या जीवनशैलीमध्ये तुमच्या बदल करायचा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.